आयोजन कमिटी सोबत चर्चा केलेली आहे 3 षटकांचा सामना, कारण दुसऱ्या फेरीतील आपण सर्व सामने 3 षटकांचे खेळवलेत, त्यामुळे हा सामना देखील 3 षटकांचा असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश आपल्याला पाहायला भेटते, वेगवान गोलंदाज, वेगाचा बादशाह, तेजतर्रार गोलंदाजी करण्यासाठी प्रथमेश जाणला जातो. याही मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी प्रथमेशला इन्व्हाइट केलंय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जर पाहिलं जितेश आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल, हो पहिल्याच बॉल वरती ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एकच धाव या चेंडूवरती. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला जितेशच्या बॅटमधून. जितेशनं देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. जितेशच्या बॅटमधून धावा देखील आपण पाहिल्यात, विकीने देखील प्रभावित केलंय. परंतु एका बाजूला अक्षयला ज्या पद्धतीने गोलंदाजी अक्षय करतोय ना, अगदी तशीच काही फलंदाजी या डावामध्ये करावी लागेल, कारण शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. यावेळी स्ट्रोकसाठी जागा बनवली, बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आणि फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही संघाने भरपूर जास्त प्रभावित केलं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्व संघांना पराभवाचे धक्के दिलेत. इथून हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 2 धावा, या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 धावा. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, गॅपमध्ये खेळले होते आणि ते 3 धावा मिळाल्या. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज संयम दाखवत आहेत. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाही. या सिंगल डबल्स वरती भर दिला जातो, लाईफ लाईन यूज केली जाते आणि इथून धावा बनवण्याचा तो प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि एका बाजूला जितेश, गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळलाय, फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी वेगाने, बॉल थांबेल का? हो बॉल थांबलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, सिंगल डबल्स घेत आहेत आणि संधी मिळाली तर तिसरी धाव देखील घेत आहेत. इथे दुसऱ्यांदा तिसरी धाव घेतली आहे या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त सुरुवात राहिली आहे झुंजार संघाची. टीम झुंजारनं देखील प्रभावित केले, भरपूर चांगली झुंज या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाच्या विरोधात खेळत असताना या संघाने दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या शेवटच्या मॅचमध्ये देखील सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल्स वरती भर दिला जातो आणि आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती बनवल्यात. प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर स्विच केलाय, परंतु तितकासा प्रॉमिसिंग नाही. थर्डला फिल्डर त्या ठिकाणी होते. इथे जर पाहिलं तर सिंगल मिळेल. 11 धावा धावफलकावरती संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. या षटकामध्ये सिंगल सिंगल डबल आणि दुसऱ्यांदा तिहेरी धाव घेतलेली आहे. आणि ते शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं तर सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये टीम झुंजारने धावफलकावरती धावा जोडल्यात. 11 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे, ऐकूया. बॉलिंग ट्रॅक वरती जयदीप आलाय षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षयला तुम्ही पाहताय. अक्षय आणि जितेश हे 2 फलंदाज पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत या मॅच मध्ये
11 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांनी दिलेली आहे. काय जबरदस्त सुरुवात, अप्रतिम सुरुवात राहिली आहे. खऱ्या अर्थानं मोठा फटका अजिबात खेळलेला नाही आहे. सिंगल डबल्स आलेत परंतु 11 धावा बनवल्यात. जयदीप यावेळेस देखील बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच, फिल्डिंग खराब, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी जितेशच्या बॅटमधून आलाय चौकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुट लागले, गॅपमध्ये खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या डावातील पहिला चौकार जितेशच्या बॅटमधून आपण पाहिला. संघाची धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम बॅटिंग जितेश करतोय, सलामीला आलाय. त्याला ठाऊक आहे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे या मॅच मध्ये जबाबदारीनं कामगिरी करतोय. इथे देखील भरपूर जास्त शपल क्रॉस झाले. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. जयदीप या चेंडूवरती कमबॅक करतायत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला रीड केलं होतं आणि तिथून जर पाहिलं तर चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला जयदीपच्या माध्यमातून. चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या 15 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 15 धावा बनल्यात. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. एलिव्हेशन मिळालं नव्हतं. मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे चाच पडतायत. लगेच 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात फलंदाज जितेशने. जितेशच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. याही षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा बनवल्यात आणि इथून जर पाहिलं तर आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. काय अप्रतिम आजच्या दिवसामध्ये सामने पाहायला मिळाले. पहिला दिवस यशस्वी झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. GN11 RK ग्रुप आयोजित RK धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय. पुढे खेळण्यासाठी खोलात टाकला होता. इथे धावबाची संधी आहे आणि इथे एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. बाईच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा. 18 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल कारण आतापर्यंत 18 धावा बनल्यात. समोर जर पाहिलं तर नवजवान नायगाव संघ खेळतोय आणि या संघाची गोलंदाजी प्रमुख ओळख आहे आणि आतापर्यंत गोलंदाजाने भरपूर जास्त इम्प्रेस केलाय. यावेळेस देखील चपल क्रॉस झाले होते. फटका खेळलाय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. फिल्डर धावतात त्या ठिकाणी आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत गोलंदाज जयदीपने आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय भरपूर जास्त थकलेत. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. 6 धावांवरती तो खेळतोय परंतु इथून जर पाहिलं ना तर अक्षयानं आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. चोवीस धावा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती बनवल्यात टीम झुंजारने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती विनायक. ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना मागील 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय ना तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अर्थातच विनायक दाखल झाला. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. सलग 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जिंकले ते विनायकने आणि ती मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडावी लागेल. खऱ्या अर्थानं जबाबदारी ही तुमची वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते आणि विनायकचे खांदे मजबूत आहेत. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्यांनी केलाय परंतु एका बाजूला जितेश
तोही बॅटिंग चांगली करतोय. त्याच्या बॅटमधून चौकार पाहिलाय, सिंगल डबल्स देखील सातत्याने आपण पाहिलेत. चांगल्या स्थितीमध्ये टीम झुंजार आपल्याला पाहायला मिळते, कारण 12च्या सरासरीनं आतापर्यंत 24 धावा धाफलकावरती या मॅच मध्ये बनवल्यात. गोलंदाज विनायक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर दी विकेट. स्ट्रायकिंग एंडला जितेशला तुम्ही पाहताय. हो, यावेळेस खोलवर टाकला होता, स्क्वेअर फ्लिक करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि ते जर पाहिलं तर फलंदाज बाद होईल का? नाट्यमय क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे फलंदाज बाद. नवीन फलंदाज आदित्य मैदानावरती दाखल झालाय. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून, परंतु फटका फसलाय. प्रथमेश आहे त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल पाहायला मिळतोय प्रथमेशाच्या माध्यमातून. फलंदाज बाद. पंचवीस धावा दाफलकावरती. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि ते दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 27 धावा. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा थांबवण्याचं कार्य विनायक करतोय, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा बनल्या आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये धावा थांबवण्याचं कार्य गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक बॉल इन ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती. फलंदाज एका बाजूला तुम्ही पाहताय विकीला. हो, यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. मिड विकेट रिजनला मिस्टेक होते. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न, विकी थोडेसे मागे राहिलेत, परंतु चेंडूची फेकी खराब आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना विकी. संघाची धावसंख्या इथून जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके हवेत. टीम झुंजारला. खऱ्या अर्थाने एका बाजूला जर पाहिलं तर नौजवान नायगाव संघाने देखील आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले आणि त्या संघाच्या समोर 30 पेक्षा जास्त धावांचा विचार करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथेही फटका फसला होता. कंट्रोल पूलचा फटका, परंतु 2 धावा मिळतील विकीला. तिसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धावबाची संधी आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज करण मैदानावरती दाखल झालाय.
विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 31 धावा, 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये नौजवान नायगाव या संघासमोर ठेवलेला आहे टीम झुंजारने. आणि या 32 धावा डिपेंड होतील का? परंतु एका बाजूला नौजवान नायगाव संघ या 32 धावा बनवून टॉप 3 मध्ये जाईल का? भरपूर सारे प्रश्न पडलेत. नक्कीच आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेने. म्हणजे पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात. जाऊया या मॅचच्या दिशेने. डीजे आई माऊली, डीजे ऑपरेटर आपण यायचंय तुमच्या वॉर्डरूम मध्ये. उद्याला 40+ ओपन हाफ आपण पाहणार आहोत आणि उद्याला तारे सितारे टेनिस क्रिकेटचे जुने जाणते ते सर्व खेळाडू नक्कीच तुमच्या भेटी करता. उद्याचा दिवस जो आहे 40+ ओपन हाफ प्रेक्षकांच्या मनातली खंत आम्ही नक्कीच समजू शकतो. परंतु जे आयोजकांचे रूल्स आहेत ते आयोजकांपर्यंतच या स्पर्धेमध्ये मर्यादित आहे. म्हणून ज्या आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती दिली आहे तीच आम्ही टोटल माहिती या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. श्री 11 बोरिवली आणि यंगस्टर पापडी उद्या होणारा पहिला मॅच 9:30 वाजता पहिला मॅच चालू होईल. प्रभादेवी दादर आणि पागदरे बॉईज एकवीरा 11 दुसरा मॅच. कणव 11-18 आणि पीके अँड सन्स डोंबिवली. त्यानंतर गजानन 11 मुलुंड आणि अपना पॅकर बांद्रा अशा प्रकारचे 8 संघ उद्या नक्कीच पाहायला मिळेल. 40+ ओपन हाफ पाहायला विसरू नका. उद्याचा दिवस. जाऊया या मॅचच्या दिशेने जिंकण्याकरता 32 धावा अंतिम मॅच आजच्या दिवसातला. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल पायातला बॉल ड्राईव्ह केलाय. विकीच्या हातामध्ये बॉल जाईल की इथे समोर फिल्डर आलाय. जगलिंग जगलिंग अँड स्ट्रगलिंग स्ट्रगलिंग मोये मोये आणि मोये मोये झालाय. कधी कधी या गोष्टी फायदेशीर ठरतात. म्हणून सांगितलंय की कधी कधी या गोष्टी फायदेशीर ठरतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथे स्ट्रगलिंग जगलिंग रनआउट.
या, म्हणून काहीकांनी सांगितलं की 4 ओव्हर मॅच व्हायला आयोजकांना माहिती आहे की किती संघर्ष असतो. शेवटचा मॅच, क्लायमेट पडलाय, क्लायमेटमुळे कोणत्याही टीमला फटका बसू नये म्हणून 3 ओव्हर आणि योग्य डिसिजन. कारण की सेकंड इनिंग मध्ये ती तफावत आपण नेहमी पाहिलंय आणि आता इथून 3 ओव्हरचा मॅच सेकंड इनिंग मध्ये योग्य दिशेने ही स्पर्धा आपण पाहतोय. मोठमोठ्या 2-2 लाखाच्या स्पर्धा, 2-2 ओव्हरच्या मॅच, 3-3 ओव्हरचा मॅच आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये एकसारखा समान रोल प्रत्येक टीमला न्याय मिळालाय आणि चांगलं आयोजन पहिल्या दिवशी आपण पाहतोय. वेगळाच फुटवर्क, वेगळा स्टान्स. इथे विकेट जाण्याची दाट 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 शक्यता. गेलाय विकेट, गोल्डन विकेट, महत्वाचा विकेट गॉन. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी, प्रतिसाद. सकाळच्या सत्रामध्ये आरके एंटरप्राइजेसचे मालक, आरके फाउंडेशनचे सर्वा समाजसेवक रणजित प्रकाश किणी साहेबांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा पार पडला आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही वादविवाद झाला नाही, गालबोट लागला नाही, अशी सक्सेसफुलच्या मार्गावरती पहिला दिवस, अंतिम मॅच आणि सेकंड इनिंग मध्ये 2 बॉलवरती 2 विकेट, 1 रनआउट, त्यानंतर कॅच आउट. आता टीम हॅट्रिक होणार होती परंतु सध्या नाही. एकच धाव, 32चा वन असताना या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सुरुवातीपासून आज खऱ्या अर्थाने या मैदानावर जे षटकार पाहतो ना आपण, त्या प्रकारचे षटकार लागले नाही. एकतर हवा कमी आहे की चेंडूमध्ये टेक्निकल इश्यू आहे की खेळाडूंमध्ये तो पॉवर नव्हता, या गोष्टींचा विचार आजच्या दिवसात केलाय. कारण की प्रत्येक बॉल जर पाहिलं डीपमध्ये सीमारेषेच्या दिशेने कॅच कॅरी केलेत, म्हणजे षटकार कमी लागलेत. असं नाही की षटकार जाणार नाही. या मैदानावर कितीही क्लायमेट पडू द्या, वारा थांबू द्या, चौकार षटकार लागणारं मैदान आहे. 3 बॉल आरामात कव्हरला खेळायचं होतं. ऑन दी अप, कव्हरलाच गेलाय बॉल. 1 रन, 1 रननी टीमची धावसंख्या 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. जबरदस्त बॅटल, चुरस फाईट टोटल या स्पर्धेमध्ये पाहिले, पहिला मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत. आणि प्रेक्षकांची काय गर्दी पाहतोय आपण, जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेला. दीपेश दिंडेकर आणि संपूर्ण जियांशी 11 नायगाव आरके ग्रुप यांचं कौतुक करेन. आरके धमाका, बिग बॅश. ओ दांडी दांडी दांडी, गोल, त्रिफळा उद्ध्वस्त, विकेट डाऊन. गाणी देखील वाजवली जाते. दांडी गोल, कारण की गोलंदाज अक्षय आहे, पॉवरफुल. असलम शेख, गुड्डू भाई यांचं आगमन झालंय. वेलकम युवा उद्योजक वाकीपाडा. आणि वेलकम असलम, गुड्डू शेख, आपलं हार्दिक स्वागत. या आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपण चेहऱ्यावरची गोड स्माईल खूप काही सांगून जाते. टीमची धावसंख्या 4 धावा, 5 बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय, डीप मध्ये बॉल गेला, 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता सध्या 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. टोटल 6 रन्स, येणारे 12 बॉल.
26ची गरज, 13चा आस्किंग, रिक्वायर रन रेट. प्रति षटकामागे 13 रन्स घ्यायचे आहेत. घेऊया एक डीजे ब्रेक. 12 बॉल 26चा मॅच. ज्याच्या मनात समाज हित असं रंजित किनी दादार, ज्याच्या मनात समाज हित असं रंजित आर के किनी एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किणी साहेबांचं हे टायटल सॉन्ग आर के धमाका बिग बॅश हे टायटल या स्पर्धेचं. आणि काय धूमधडाका आतिषबाजी या स्पर्धेची आपण पाहतोय. उद्याला 8 संघ, परवा देखील 8 संघ, म्हणजेच अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत. तिथे 12 संघ, 14 संघ, 10 संघ दिवसाला खेळतायत. या स्पर्धेत लिमिटेड संघ आहेत. कव्हरला खेळलाय पुन्हा एकदा, त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि फिल्डरने या बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. 1 रन, 6 रन पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर हा सिंगल, 7 धावा. आतापर्यंत बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आदित्य आलाय. आधी बॉलिंग मार्कवरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे म्हणून स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो निखिलला, लेफ्ट हँडेड बॅटर. लेफ्टीला चांगला ऍडव्हान्टेज संध्याकाळच्या सत्रामध्ये आहे या ग्राउंडवरती. परंतु इथे पाहिलं तर हा बॉल थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. व्हाईट बॉलचा सिग्नल राहुल घुसेकर सरांकडून. रितेश गंगेकर, राहुल घुसेकर नॉन स्टॉप अंपायरिंग करतायत. अनस्टॉपेबल अंपायर, नॉन स्टॉप अंपायरिंग. चांगला प्रतिसाद, चांगला सपोर्ट. मिलिंद बावकर उद्या डॅशिंग अँड डायनामिक टॅटू लवर तुम्हाला नक्कीच अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील, कारण की त्यांचं वय देखील अगदी 40+ आसपास आहे. ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय, भरपूर मेहनत या स्पर्धेकरता, त्यांची नावं आम्ही पोचवूया. सध्या बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि इथे हा फटका एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. 2 धावा. थँक्यू चॉकोबार ग्रुप, थँक्यू आशापुरा बॉईज, जियांची 11, या सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आपल्यामुळेच या स्पर्धेला जो काय हातभार लागलाय, जो सपोर्ट केलाय, आपलं कौतुक, आभार. 2 चेंडू 10 रन झालेत. 32चं आव्हान आहे. 22 पाहिजे. येणारे बॉल शेष 10 बॉल शिल्लक आणि पाहिजे आहेत टोटल 22. फुलटॉस बॉल, इथे फोर्स केलाय या बॉलला. कव्हरला खेळण्याचा इरादा होता, कव्हरला बॉल गेलाय सर्कलच्या आतमध्ये. 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. एका साईडला मिल्खा सिंग तर दुसऱ्या बाजूला हुसेन बोल्ट यांची आठवण करून दिले. या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या पुढे येते 12. म्हणून दीपेश दिंडेकर यांची स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये राहिलंय. अंकुर कोहलीचं देखील चांगला सपोर्ट आहे. लंदूर बॉईजचे सर्व आणि त्यांना आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल आहे. स्ट्रेट हिट खेळलाय. फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावात. प्रश्न पडलाय की बॉल ट्रॅव्हल का होत नाहीये. टेक्निकल इश्यू आहे की पॉवर कमी पडते की वारा थांबलाय, क्लायमेट पडले. आज जर पाहिलं तर मोठे फटके तितके प्रॉमिसिंग आलेच नाहीये. मिडल बॉल व्यवस्थित झाला तर षटकार होईल, अन्यथा जरा तरी मिस टायमिंग लागला ना तर कॅचच जाण्याची दाट शक्यता. पुन्हा एकदा मिस टायमिंग राहिला तर कॅच जाईल आणि इथे मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा कॅच कॅरी. गेलाय विकेट. गॉन. मनानं दिलदार समाज सेवक जमदार, मनानं दिलदार आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार आमचा रणजित केनी दादा, आगीची तलवार. सकाळी 5
5 वाजता अगदी हजेरी लावले दीपेश दिंडेकर आणि संपूर्ण त्यांच्या कोर कमिटी मेंबरने 5 वाजता थेट मैदानावरती चोकोबार ग्रुप असेल, जियांशी नायगाव, आशापुरा बॉईज, म्हणजे झोप उडाले या स्पर्धेमध्ये, दिवस रात्र एक केले आणि या स्पर्धेचा आज आपण शानदार आयोजन नियोजन पाहतोय ऐकतोय. बाळकृष्ण दिंडेकर बाबा नेहमीच सपोर्टेटिव्ह पर्सन आहेत, आधारस्तंभ, आणि चांगली मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेमध्ये. म्हणून अंकुर खुश आहे, दिंडेकर बाबांची कृपा त्याच्यावरती आहे. येणारे बॉल 7 बॉल आणि जिंकायला हव्यात 18. 7-18. एका साईडला धोनी लवरचा आकडा तर एका साईडला विराट कोहली फॅनचा आकडा. 7 बॉल 18 ची गरज. हम 7-7 आहे. ही भूमिका कोण अदा करेल आणि कोणता संघ विजय होईल? मोठा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल, पाहता पाहता सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट. आणि धावपळक जर पाहिले येणारे 6 बॉल 16 धावा पाहिजे आहेत जिंकण्याकरता. 6-16 मॅच, पैसा वसूल मॅच. गिव्ह एक ब्रेक. कंटिन्यू आपण ऐकणार आहोत. या मॅच मध्ये सध्या 6 बॉल पाहिजेत 16 धावा. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर पुन्हा नाही. 3 टॉप मध्ये, टॉप 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल त्याकरता हा मॅच. 6 बॉल 16 मॅच. प्रणित आलाय बॉलिंग मार्क वरती. गौरवने केलाय वार आणि चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने. काय जबरदस्त कॅच. जगलिंग जगलिंग त्यानंतर केलेला स्ट्रगलिंग. विकेट डाऊन. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी. काहीतरी मनामध्ये शंका वाटली तर दीपेश दिंडेकर यांनी लाईव्हला देखील चेक केलं, जेणेकरून कोणत्याही टीमला तिकडे मात्र जर पाहिलं ना तर नाही मिळावा. म्हणून इथे चेक केल्यानंतर यस डेफिनेटली फेअर कॅच आहे आणि जबरदस्त कॅच. हा कॅच पकडलाय की मॅच पकडलाय? येणारे 5 बॉल 16 ची गरज. 5-16 झुंजार संघ झुंज देतोय आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय नौजवान किरवली हा संघ आपण पाहतोय. 5 बॉल 16. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या 5 बॉल मध्ये असे फटके खेळायचे आहेत की जणू काही या मॅच मध्ये त्याच्या नावाची चर्चा, त्याच्या नावाची दहशत, त्याच्या नावाचा डंका वाजवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मिस्टर अमित. 5 बॉल मध्ये पाहिजेत 16 धावा. अमित मध्ये क्षमता आहे, सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. षटकार चौकार टोकू शकते, परंतु या क्षणाला वाईड यॉर्कर लेन आतमध्ये आहे वाईड लाईनीच्या आणि इथे आलाय डॉट बॉल. मॅच टाईट. 4 बॉल पाहिजेत 16. फुलटॉस बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलेला फटका होता आणि इथे मिडॉनच्या दिशेने बॉल गेला. सध्या येणारे बॉल 3 आहेत. 3 मध्ये 15 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. स्ट्राइक एंडला आहे मंगेश.
या परिस्थितीतून कसं संघाला बाहेर काढायचंय अनेक वेळा मंगेशकडून पाहिलंय. मॅच जिंकवल्यात अनेक मंगेशने. याही मॅच मध्ये पोटापटका हवाय. ओ खाली राहिलाय. काय बॉल कटर टाकल्यात आतून बाहेर बाहेरून आत. ही क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. प्रणीत काय भन्नाट गोलंदाजी करतोय. आज प्रणीत नावाची चर्चा या संपूर्ण आदिवासी एक गाव एक फॉर्मॅट मध्ये राहिलंय. अचूक टप्पा भेदक मारा. मोठा फटका खेळायचा आहे. सर्कल तोडलंय परंतु उशिराने का होईना धावा येत आहेत कव्हरला. अजून मॅच मध्ये काहीतरी बाकी आहे का. इथे 2 धावा, एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल आणि त्यावरती जर धावा आल्या तर मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. नाहीतर झुंजार संघाने झुंज दाखवले. जिद्दीने लढलाय आणि आज जिद्दीने लढलाय म्हणूनच टॉप 3 चे दरवाजे उघडलेत. अंतिम बॉल आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातला दादा संघ बलाढ्य संघ टीम झुंजार 11 क्वालिफाय झालाय. आर के धमाका बिग बॅश टॉप 3 मध्ये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. जिल्ह्यात या नायगाव शहरात या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतंय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात